नुकतंच श्रावण चालू झाला आहे आणि श्रावणामध्ये आपण छोटी छोटी व्रतं करत असतो. तर अशीच 2 छोटी व्रतं मी तुम्हाला सांगणार आहे. पहिलं म्हणजे स्वस्तिक व्रत. स्वस्तिक व्रत कशासाठी असतं? आता स्वस्तिक म्हणल्यानंतरच आपल्याला कळतं की स्वस्तिक हे शुभचिन्ह आहे. कुठलंही शुभ कार्य असताना आपण स्वस्तिक काढत असतो आणि त्याच्यामुळे हे व्रतसुद्धा तितकंच महत्त्वाचं मानलं जातं. कारण हे व्रत केल्याने काय होणार आहे, तर तुमच्या घरात सुवार्ता यायला मदत होते. त्याचबरोबर आपल्या घरात एक नवीन व्हायब्रेशन्स म्हणजे चांगली व्हायब्रेशन्स तयार होतात. तर काय करायचं आहे, आपल्या देवघरासमोर लाल म्हणजेच कुंकवाने तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे. पण हे तुम्हाला श्रावण संपेपर्यंत रोज काढायचं आहे. त्याचबरोबर त्याला हळदी कुंकू व्हायचं आहे, फुलं व्हायची आहेत, अक्षता व्हायची आहे. असं तुम्हाला रोज करायचं आहे. आणि जेव्हा श्रावण संपेल तर त्या दिवशी शेवटच्या दिवशी काय करायचं आहे, एक हळदी कुंकवाचा करंडा आणायचा आहे. एखाद्या सवाष्णीला सगळ्या अलंकार जे असतात तर ते अलंकार आणि तो करंडा त्या सवाष्णीला द्यायचा आहे. हे झालं स्वस्तिकाचं व्रत. अगदी साधं आणि सोपं आहे, हो की नाही? आता दुसरं व्रत सांगते. श्रावणामधलं शुक्रवाराला सुद्धा खूप महत्त्व आहे. बऱ्याच वेळा आपल्याला माहिती आहे की शुक्रवारी आपण हळदी कुंकू करत असतो. तर शुक्रवारचंच हे व्रत आहे. पण ह्याच्यात काय करायचं आहे, दर शुक्रवारी तुम्हाला 1, 3, 5, 7 अशा सवाष्णी बोलवायच्या आहेत. त्या सवाष्णींना हळदी कुंकू लावायचं आहे, फुटाणे द्यायचे आहेत. पिवळे फुटाणे असतात या दिवसात. पिवळे फुटाणे देऊन दूध साखर द्यायचं आहे. समजा दिवसभरात शुक्रवारी तुमच्याकडे एखादी छोटी मुलगी आली, एखादी स्त्री आली, तर तिलासुद्धा तुम्हाला हळदी कुंकू लावून फुटाणे द्यायचे आहेत आणि तिला दूध साखर द्यायचं आहे. आपल्याला माहिती आहे की शुक्रवार हा महालक्ष्मीचा मानला जातो आणि त्याच्यामुळे ह्या ज्या स्त्रिया येणार आहेत तर त्या लक्ष्मी रूपातच आपल्याकडे येणार आहेत. आणि म्हणून दर शुक्रवारी तुम्हाला आता ह्या श्रावणामध्ये किती शुक्रवार येतात? 5 शुक्रवार येतात. त्याच्यामुळे बघा, जितक्या जास्तीत जास्त तुम्ही सवाष्णी ह्या शुक्रवारमध्ये बोलवाल, तितकं जास्तीत जास्त तुम्हाला त्या सवाष्णी मिळून तुम्ही त्यांची ओटी भरू शकाल आणि तेवढंच पुण्य आपल्या पदरात पडेल. आणि म्हणून ही 2 छोटी छोटी व्रतं आहेत, ही नक्की करून बघा.